नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी वसंत किसन वाणी, सहाय्यक शिक्षक श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी, आपले इयत्ता 10वी मराठी विषय अध्यापन पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो. मुलांनो, पूर्वी आपल्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये प्रचंड अशी विषमता होती, भेदभाव होता. परंतु कालांतरानं सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा समाजसेवकांनी ही स्त्री पुरुष विषमतेची जी दरी होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना यश मिळालं. आणि स्त्रियांना पुरुषांपेक्षा त्या काळामध्ये कमी समजल्या जायचं. मुलींना काही जमणार नाही, त्यांना शिकता येणार नाही किंवा शिक्षण घेता येणार नाही, त्या नाजूक असतात, त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढंच करावं. परंतु हा जो दृष्टिकोन होता, हा दृष्टिकोन काही सुधारकांना खटकला. स्त्री ही पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही, तिलासुद्धा, एखाद्या मुलीलासुद्धा मुलांप्रमाणे, एखाद्या स्त्रीला पुरुषांप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटविता येऊ शकतो हे पटवून दिलं. आणि आज आपण याच बाबतीत कवी नीरजा यांच्या आश्वासक चित्र या कवितेमधून माहिती घेणार आहोत, बघणार आहोत. चला तर मग आपण कवितेकडे वळूयात. कवितेचे शीर्षक आहे आश्वासक चित्र. कवी आहेत नीरजा. स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे निरन्वय वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. मुलांनो, स्त्री पुरुष यांच्यामध्ये जी विषमता होती ती विषमता दूर होऊन त्यांच्यातलं समानतेचं मूल्य वृद्धिंगत व्हावं आणि तो भाव किंवा समानतेचं ते मूल्य विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावं, विद्यार्थ्यांमध्ये रुजावं, यासाठी कवी नीरजा यांनी जे प्रयत्न केले आणि त्यांचे ते प्रयत्न, त्यांचं ते कार्य त्यांनी आपल्या कवितेमधून या ठिकाणी रेखाटलेलं आहे. या स्त्री पुरुष समानतेच्या मूल्याच्या संदर्भात त्यांना काय म्हणायचं आहे ते आपण कवितेमध्ये बघूयात. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला, आडोसा, आडोसा म्हणजे आश्रयस्थान. आडोसा म्हणजे आश्रयस्थान.
एक मुलगी भर दुपारच्या वेळेस कडाक्याचं ऊन असताना त्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती ऊन लागणार नाही अशा ठिकाणी आश्रयाला बसलेली आहे आणि तिचा काहीतरी खेळ सुरू आहे. तिचा हा खेळ किंवा ते दृश्य कवींनी त्यांच्या घराच्या झरोक्यातून, झरोका म्हणजे खिडकी, या खिडकीमधनं कवयित्रींनी या मुलीचं निरीक्षण केलं आहे. तिच्याकडे बघताहेत ती काय करते आहे. मग ती जे काही करत होती ते कवयित्रींच्या नजरेत त्या ठिकाणी आलेलं आहे. काय करत होती बघूया आपण. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. काय करते ही मुलगी बघा. भातुकली या शब्दाचा अर्थ आहे लहान मुलांचा खोटा खोटा असा संसाराचा खेळ. या खेळाला काय म्हटलेलं आहे, भातुकली किंवा भातुकलीचा खेळ. आता या मुलीनं तिच्या मांडीवरती एक बाहुली आहे, म्हणजे जणू काही ते बाळ आहे, छोटं बाळ आहे. आणि त्या बाळाला, त्या बाहुलीला एका हातानं ती थोपटते आहे आणि गॅसवरती तिनं भाताचं आधन लावलेलं आहे. आधन या शब्दाचा अर्थ आहे भात शिजवण्यासाठी आधी तापायला ठेवलेलं जे पाणी असतं ना, त्याला आधन असं म्हणतात. हे आधन तिनं ठेवलेलं आहे आणि त्या इवल्याशा गॅसवरती ही मुलगी जणू काही स्वयंपाक बनवते आहे. आता पूर्वीच्या बायका स्वयंपाक करत असताना आपल्या लहानग्या बाळाला, ते जर रडत असेल तरी त्यांना स्वयंपाक करावा लागायचा. झोपलेला असेल तर प्रश्नच नाही. मग त्या छोट्या बाळाला मांडीवरती घेऊन झोपवता बायका स्वयंपाक करत असायच्या चुलीवरती. आता चूल गेलेली आहे, आता गॅस आलेला आहे. गॅस आहे, गॅसची शेगडी आहे, इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे. आणि ही मुलगीसुद्धा अशा या खोट्या शेगडीवरती तिचा खोटा स्वयंपाकाचा जो खेळ आहे त्या खेळामध्ये ती चुलीवरती काय करते आहे, भात शिजवते आहे. आणि एक मुलगा तिच्याकडे बघतो आहे. हातामध्ये चेंडू आहे. चेंडू उंच आकाशामध्ये भिरकावतो आहे, पुन्हा हातामध्ये झेलतो आहे. म्हणजे या ठिकाणी काय दिसतंय बघा. एका बाजूला मुलगी आहे, तिला त्या बाळाला झोपवता स्वयंपाकसुद्धा करावा लागतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक मुलगा आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं टेन्शन नाही आहे आणि तो स्वच्छंदपणे त्या चेंडूशी खेळतो आहे. म्हणजे या ठिकाणी बघा दोघांमध्ये कशी दरी आहे, कशी विषमता आहे. या विषमतेवरती बोट ठेवताना कवी पुढे काय म्हणतात बघा. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्यांच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. कसब म्हणजे कौशल्य.
कसब म्हणजे कुशलता. आता ही मुलगी त्या खेळणाऱ्या मुलाकडे कौतुकानं बघत होती. कदाचित तिलाही वाटत असेल की असं आपल्याला खेळायला मिळालं असतं तर किती छान झालं असतं. मांडीवरची बाहुली ती बाजूला करते आणि त्या मुलाच्या जवळ जाते. मुलगा तिला तो चेंडू दाखवतो. तो चेंडू आकाशाकडे फेकतो, पुन्हा झेलतो. म्हणजे त्याच्यातलं ते कसब किंवा कौशल्य त्या मुलीला तो दाखवतो आहे. ही मुलगी त्याला म्हणते की दे माझ्याकडे, दादा चेंडू माझ्याकडे दे. तेव्हा या मुलातलं मुलगेपण किंवा या मुलातलं पुरुषत्व त्या ठिकाणी जागं होतं. मी पुरुष आहे, मी मुलगा आहे, मी हिच्यापेक्षा ताकदवान आहे, ही भावना त्याच्यामधली जागी होती. आणि तो त्या मुलीला काय करतो, हिणवतो. काय म्हणतो बघा, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. म्हणजे तुझं काम काय आहे, भाज्या बनवणं. पाल्याची म्हणजे पालेभाजी. तू काय कर, पालेभाजी किंवा भाजी बनव. तुझं काम भाजी बनवणं आहे. म्हणजे त्याला काय सुचवायचं की तुझं हे काम नाही, चेंडूशी खेळणं, ते काम माझं आहे, ते मला जमतं. फक्त तुला काय जमणार आहे, तुझं काम स्वयंपाक बनवणं आहे, तू फक्त तेवढंच कर. पण या मुलीमध्ये एक आत्मविश्वास आहे. ती काय म्हणते त्याला बघा. ती काय म्हणते, मी दोन्हीही कामं करू शकते बाळा, माझी काळजी करू नको. एकाच वेळी मी दोन्हीही कामं करू शकते, तुला जमेल. मुलाला वाटतं ही आपल्याला चॅलेंज करते, आव्हान देते आपल्याला. तो म्हणतो असं का, तर मग ठीक आहे, हा घे चेंडू तुझ्याकडे आणि माझ्यासारखा त्याच्याशी तू खेळ करून दाखव. मग बघा, या मुलीनं हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. मग काय करते बघा, ती उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून मुलगा तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. मुलांनो बघा, त्या मुलीनं तो चेंडू हातामध्ये घेतला, आकाशामध्ये उंच उडवलेला आहे, भिरकावलेला आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळ बघितलेला असेलच ना. उंच आकाशामध्ये उडवलेला चेंडू जर सीमारेषेच्या आतमध्ये असेल तर तो फिल्डर किंवा क्षेत्ररक्षण करणारे जे खेळाडू असतात ते अलगद असा ओंजळीमध्ये पकडत असतात. या मुलीनं काय केलं, आकाशामध्ये उंच उडवलेला तो चेंडू हातामध्ये झेललेला आहे. मुलाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे. ती त्या मुलाला हसून काय म्हणते बघा, दादा आता तुझी पाळी, मी चेंडूशी खेळले, मी म्हटले होते ना तुला दोन्ही कामं मला जमणार, तर मला जमत आहेत. आता तू काय कर, माझं काम आता तुला करायचं आहेस. आता तू मला स्वयंपाक बनवून दाखव. मुलाला आता हे आव्हान पेलणं गरजेचं होतं. आता तो सामानाची शोधाशोध करतो आहे. आता घरामध्ये किचनमध्ये कुठल्या वस्तू कुठे असतात हे दोघांनाही माहीत पाहिजे ना. जसं मुलीला माहीत पाहिजे तसं मुलाला पण माहीत पाहिजे. मुलीला जसं खायला लागतं तसं पण मुलाला पण खायला लागतंच ना. बायकोला जसं जेवायला लागतं तसं नवऱ्याला पण जेवायला लागतंच ना. मग शेंगादाणे कुठं ठेवलेले आहेत, मग डाळ कुठं ठेवलेली आहे, काड्याची पेटी कुठं ठेवलेली आहे, साखर कुठं ठेवलेली आहे, चहाची पावडर कुठं ठेवलेली आहे, रवा कुठं ठेवलेला आहे, धनाडाळ कुठं ठेवलेली आहे. काय म्हणून नसतं हो किचनमध्ये. मिरच्या असतात, पालेभाज्या असतात, काय नसतं, तांदूळ असतो, उडदाची डाळ असते, मुगाची डाळ असते, अनंत वस्तू असतात.
मग त्या वस्तू कुठली वस्तू कुठं आहे हे मुलीप्रमाणे महिलेप्रमाणे मुलाला पण किंवा पुरुषाला पण माहीत असावं. या मुलाला काहीच सापडेना. याची धांदल उडाली. इथेच शोध, तिथे शोध, तिथे शोध, तिथे शोध. त्याची फक्त शोधाशोध चालली. मग एक एक वस्तू त्याला सापडते आहे, काही सापडत नाही. बाहुलीला झोपवण्याचा प्रयत्न करतो. गॅससमोर बसला आहे, पातेलं शोधतो भाजीसाठी. म्हणजे थोडक्यात आता या ठिकाणी कवींना काय सुचवायचं आहे, कवयित्रींना? मुलीला हे सारं जमलं, स्वयंपाक पण जमला आणि त्या चेंडूचं काम पण जमलं. आता मुलाची वेळ आहे. त्याला चेंडूशी खेळण्याचं काम त्याला जमतं आहे. पण कवयित्री काय म्हणतात की त्याला आता हे स्वयंपाक करण्याचं कामसुद्धा जमणार आहे, शिकेल तो हळूहळू. म्हणजे कवयित्रींना एक विश्वास आहे. पाठाचं नावच काय आहे? आश्वासक चित्र. म्हणजे विश्वासार्ह, उत्साहवर्धक असं चित्र त्यांना रेखाटायचं आहे. मुलाला पण आता स्वयंपाकसुद्धा हळूहळू जमणार आहे. तो प्रयत्न करणार आहे. जी कामं मुलींना जमतात ती मुलांनासुद्धा जमणार आहे. जी कामं महिलांना जमतात ती पुरुषांनासुद्धा जमणार आहे. आपण फक्त तोपर्यंत विश्वास ठेवला पाहिजे. आपण तोपर्यंत वाट बघितली पाहिजे. आता शेवटी कवयित्री काय म्हणतात बघा. हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही. ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. बघा शेवटी कवयित्रीनं एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. काय संदेश दिला? तर हळूहळू मुलींप्रमाणे घरातली कामं मुलंसुद्धा शिकतील. त्यांनासुद्धा ते कौशल्य, ते कसब हस्तगत होईल. ते सुद्धा उन्हाच्या आडोशाला बसून मुलींप्रमाणे सर्व कामे करतील. एवढंच नाही, मी माझ्या घराच्या झरोक्यातून जे काही बघते ना ते उद्याच्या जगाचं आश्वासक चित्र बघते आहे असं कवयित्रींना या ठिकाणी सांगायचं आहे. उद्या सर्व खेळ एकत्रित खेळले जातील. आज आपण बघतो ना कुस्तीसारखा खेळ मुलं मुली एकत्रित खेळतात. क्रिकेटसारखा खेळ एकत्रित खेळला जातो आहे. काही ठिकाणी मुलामुलींचे कबड्डीचे सामने एकत्रित खेळवले जात आहेत. म्हणजे इथं विषमता आता कमी झाली. आता कमी झाली म्हणजे त्या काळामध्ये ती जास्त होती. परंतु कवयित्रींसारख्या अनेक सुधारकांनी ही विषमतेची दरी काय केली? कमी केलेली आहे. उद्या मुलांनासुद्धा स्वयंपाक जमेल जसा मुलींनासुद्धा जमतो. उद्या मुलं जी खेळ खेळत आहेत ते खेळ मुलींनासुद्धा जमतील आणि आज आपण ते उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. दोघेही हातात हात घालून प्रवास करतील, समानतेचा प्रवास करतील. मुलं आणि मुली यांच्यामध्ये विषमता राहणार नाही. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये विषमता राहणार नाही. ही भेदाभेदांची दरी निश्चितपणे कमी होणार असा कवयित्रींना वाटणारा विश्वास त्यांनी काय केला? या पाठामध्ये रेखाटलेला आहे. आणि आपण ही गोष्ट सर्वांनी काय करायची? ध्यानात ठेवायची. मुलगी कुठेही कमी नाही. तिच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवावा. आणि मुलांचा जो जास्तीचा लाड अजूनही केला जातो. अजूनही मुलगी अर्धा तास जर उशिरा घरी आली तर तिला 50 प्रश्न विचारले जातात. उशिरा का आली? कोणत्या सरांचा तास होता? किती वाजेपर्यंत होता? मी सरांना फोन करून विचारतो, तू खरं बोलते की खोटं बोलते? असं मुलांना विचारतात का? हो का? तास होता का? बरं बरं ठीक आहे, बॅग ठेवून दे, शाळेचे कपडे काढ, दुसरे कपडे घाल, हातपाय स्वच्छ धु, चहा पाणी घे आणि खेळायचं असेल तर अर्धा तास खेळू नये आणि मग अभ्यासाला बस. मुलीला काय म्हणतात? अजूनही एकतर नानाविध प्रश्न विचारतात. एवढं झालं की मग आता एक काम कर,
4-6 हांडे पाणी वाहा, आईला मदत कर, आईला थोडी स्वयंपाकात मदत कर, सगळी कामं तुला जमली पाहिजेत. मग मुलांना सगळी कामं जमायला नकोत का? ती दोघांनाही जमली पाहिजे. ही दोघांचीही समानतेची जी पातळी आहे ती आता व्यवस्थित आलेली आहे. समान मुलगा आणि मुलगी यांना मानलं जातं. आता मुलींवरती अन्याय होत नाहीत, मुलांनासुद्धा जास्त झुकतं माप दिलं जात नाही. कवयित्रींच्या स्वप्नातील ही सामाजिक स्थिती आता प्रत्येला येते आहे. थोडीफार उदाहरणं असतील त्याकडे आपण दुर्लक्ष करूया आणि असंच आपण पुढे स्त्री आणि पुरुष बरोबर प्रवास करूया. मुलं आणि मुलीसुद्धा बरोबर प्रवास करतील आणि या समानतेच्या बाबतीत आपला देश जगामध्ये सर्वात पुढे असेल असा विश्वास या ठिकाणी ठेवूया. आणि मुलांनो, ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. मी थांबतो. पुन्हा एकदा आपण नवीन पाठामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.